नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक गृहिणीचं सुगरण म्हणून कौतुकच होणार आहे अशा उपयुक्त किचन टिप आज आपण बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. उपयुक्त टिप नंबर 1. तव्याचा काळपटपणा दूर करण्यासाठी तुम्ही लिंबू व मिठाचा वापर करू शकता. काळा पडलेला तवा गॅसवर मंद आचेवर ठेवा आणि तव्यावर पाणी टाका. पाणी गरम झाल्यानंतर त्यात पाण्यात 1 चमचा मीठ टाका आणि लिंबूच्या तुकड्याने तवा चांगला घासा. बघा, मग तुमचा तवा काही क्षणातच नव्यासारखा स्वच्छ दिसेल. तर तुमचा पण काळा कुट्ट झालेला तवा स्वच्छ करण्यासाठी ही ट्रिक्स तुम्ही नक्की फॉलो करा. टिप नंबर 2. चिकन व मटण कुकरमध्ये न शिजवता ते नेहमी पातेल्यात शिजवावे. यामुळे त्यातील पोषक घटक तसेच राहतात व ते चवीला पण जास्त टेस्टी व चविष्ट असे लागते. प्रत्येक महाराष्ट्रीयन घरामध्ये सर्वांचा आवडता नाश्ता ते म्हणजे कांदे पोहे. टिप नंबर 3. अगदी नाश्ता सेंटरवर भेटतात अगदी तसेच परफेक्ट पोहे. अगदी तुम्हाला घरी बनवायचे असतील तर तेलाची फोडणी करताना पोह्यामध्ये भरपूर कांदा टाकून परतून घ्या. म्हणजेच जर तुम्ही 2 वाटी पोहे घेतले असतील तर त्याला 1.5 वाटी कांदा त्यामध्ये टाकावा. यामुळे कांद्यातील पाणी बाहेर सुटते व त्यामुळे पोहे छान नरम असे शिजतात व हे पोहे खायला पण अतिशय टेस्टी व खमंग असे लागतात. तर अगदी नाश्ता सेंटर सारखे पोहे जर तुम्हाला घरी बनवायचे असतील तर ही टिप किंवा ट्रिक्स फॉलो करा. टिप नंबर 4. मातीच्या भांड्यात दही लावल्यानंतर दह्यातील पाणी पूर्णपणे निघून जाईल आणि छान घट्टसर दही मातीच्या भांड्यात बनवता येते. तर घट्ट दही घरच्या घरी जर तुम्हाला बनवायचे असेल तर किंवा बनवण्यासाठी तुम्ही नेहमी मातीच्या भांड्याचा वापर नक्की करावा. प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय उपयुक्त व भन्नाट टिप नंबर 5. पोहे मोकळे बनवण्यासाठी पोहे भिजवून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये पसरून त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस मिक्स करा. त्यानंतर पोहे बनवा. पोहे यामुळे खूप छान मोकळे सळसळीत असे होतात. टिप नंबर 6. चटपटी व बघताच तोंडाला पाणी सुटणारी अशी अगदी पाणीपुरीच्या गाड्यावर भेटतात अगदी अशीच पाणीपुरी तुम्हाला परफेक्ट व कुरकुरीत अशी टम्म फुगलेल्या पुऱ्या होण्यासाठी पाणीपुरीच्या पुऱ्या बनवत असताना त्या कुरकुरीत अशा होण्यासाठी पीठ मळताना रव्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ अवश्य मिसळावं. यामुळे पुऱ्या एकदम परफेक्ट टम्म फुगलेल्या कुरकुरीत अशा होतात. तर पाणीपुरीच्या पुऱ्या कुरकुरीत होण्यासाठी ही टिप तुम्ही ट्राय करू शकता. टिप नंबर 7. कोणतीही राजमा, चवळी अशा प्रकारची मसाल्याची भाजी बनवून झाल्यावर त्यावर भाजलेले थोडेसे म्हणजेच अर्धा चमचा जिऱ्याची पावडर घालून छान मिक्स करून 5 मिनिटे झाकून ठेवावे. यामुळे भाजीला खूप छान अशी चव येते व खायला पण ही भाजी अत्यंत टेस्टी अशी लागते. तर या स्पेशल भाज्या बनवत असताना तुम्ही ही टिप किंवा ट्रिक्स नक्की फॉलो करा. टिप नंबर 8. सुक्या भाज्यांना चांगले तेल सुटावे. यासाठी शक्यतो सगळ्याच भाज्या कुकरला बनवू नयेत. वाटाणे, मटकी, छोले अशा भाज्या कुकरमध्ये वाफवून घ्याव्यात व नंतर कढईत बारीक चिरलेले कांदे, बारीक चिरलेला टोमॅटो याचा तडका देऊन थोडा वेळ या भाज्या शिजवून घ्याव्यात. म्हणजे भाज्यांना चांगले तेल सुटते आणि भाज्या जास्त सुक्या पण यामुळे होत नाहीत. तर सुक्या भाज्याला छान असं तेल सुटावं व अतिशय खमंग खायला पण व्हाव्यात यासाठी ही टिप फॉलो करा. टिप नंबर 9. लहान मुले माती खात असतील तर केळे व मध एकत्रित करून त्यांना खाण्यास द्यावे. यामुळे मुले माती खाणे सोडून देतील. तर तुमचा पण चिमुकला माती खात असेल तर ही टिप ट्राय करा. टिप नंबर 10. अंड्याची भुर्जी मोकळी बनवण्यासाठी भुर्जी बनवून झाल्यावर हाताने थोडे पाणी त्यावर शिंपडा. यामुळे अंड्याची भुर्जी मऊसर होते. अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 11. जेवणात गरम मसाले, हळद, लसूण, डिंक, तूप या 2 गोष्टींचा समावेश केल्यास
गुडघेदुखी कमी होते. उन्हाळा स्पेशल अतिशय खास टिप नंबर 12. उष्णतेमुळे डोळ्याची आग होत असेल तर, रात्री झोप यामुळे येत नसेल तर डोळ्याच्या भुवयावर खोबरेल तेल लावावे. यामुळे डोळे थंड होतात व झोपही यामुळे छान येते. प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय खास व महत्त्वाची टिप नंबर 13. कोणत्याही प्रकारचे थेपले व पराठे बनवत असताना त्यामध्ये उकडलेला बटाटा हा किसून घालावा. यामुळे पराठे व ठेपले मस्त खुसखुशीत असे होतात. टिप नंबर 14. ढोकळा बनवत असताना त्यामध्ये 1 चमचा तेल आवश्यक घालावे. यामुळे ढोकळा खाताना जास्त कोरडा लागत नाही आणि स्पंजी ढोकळा तयार होतो. तर ढोकळा बनवताना तुम्ही ही टिप नक्की फॉलो करा. प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय खास टिप नंबर 14. सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत. त्यामुळे जर आपल्या घरातील दूध नासले तर ते फेकून न देता त्यामध्ये लिंबाचा रस घालून त्याचे पनीर बनवावे. प्रत्येक सुगरणीसाठी खास टिप नंबर 15. तांदळाच्या डब्यात न सोललेला अख्खा लसूण ठेवल्यास यामुळे तांदळात अजिबात आळ्या व किडे पडत नाहीत. अत्यंत उपयुक्त व महत्त्वाची टिप नंबर 17. सकाळी रिकाम्या पोटी लिंबाच्या रसाचे काही थेंब तोंडात टाकल्याने रक्तदाब सामान्य होतो. तर तुम्हाला पण रक्तदाबाचा त्रास असेल तर ही टिप ट्राय करा. टिप नंबर 18. डोळ्याखाली काळे वर्तुळे झाल्यास रोज रात्री कोरफडीचा गर चेहऱ्यावर लावून झोपा. यामुळे चेहरा उजळेल तसेच काळी वर्तुळे यामुळे निघून जातील. अत्यंत उपयुक्त व खास ही टिप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. अत्यंत उपयुक्त टिप नंबर 19. उन्हाळ्यामध्ये काकडीचे सेवन केल्याने जास्त थकल्यासारखे होत नाही. अत्यंत खास टिप नंबर 20. दुधाला विरजण लावताना आतून थोडी तुरटी फिरवावी. यामुळे छान घट्ट व दाटसर असे दही लागते. प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय खास व महत्त्वाची टिप नंबर 21. छोले रात्री भिजवताना त्यात थोडी हरभरा डाळ पण भिजवावी. यामुळे छोले छान रस्सादार व दाटसर असे होतात. अत्यंत उपयुक्त व महत्त्वाची टिप नंबर 22. दहीवडे करताना दहीवड्याकरिता दही बनविताना त्यात 1 उकडलेला बटाटा मऊ करून आवश्यक घालावा. साधी सोपी पण अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 23. फोडणीसाठी कढीपत्ता अखंड न टाकता त्याचे तुकडे करून टाकल्याने भाजीला छान अशी चव येते. अत्यंत उपयुक्त टिप नंबर 24. भजी कुरकुरीत होण्यासाठी पिठात गरम पाणी घालावे. यामुळे भजी छान कुरकुरीत अशी होतात. अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 25. माझ्या प्रत्येक मैत्रिणीसाठी ही खास टिप. जीवनात नेहमी हसत राहा. हसल्याने ताण व तणाव किंवा स्ट्रेस कमी होतो व आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती पण यामुळे वाढते. टिप आवडली असेल तर प्रत्येकीने पटापट एक लाईक नक्की करा. वरील उपयुक्त व खास टिप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.